सांगलीमधून विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। दरम्यान सांगलीमधून माघार घेणार नाही असं विशाल पाटलांनी म्हटलं। सांगलीमधून वेगळ्या चिन्हावर काँग्रेसचा खासदार निवडून येणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। रडते आमचे चिन्ह नेलं, राष्ट्रवादी म्हणते आमचं चिन्ह नेलं। सांगलीकरांचं तेच भांडण आहे। काँग्रेसचं चिन्ह तुम्ही नेऊ पाहताय, तुम्ही आम्हाला चिन्ह दिलं नाही तरी वेगळ्या चिन्हावर या ठिकाणी काँग्रेसचाच खासदार निवडून येणार। आणि तुमच्या सर्वांच्या सांगण्यावरून हा अर्ज भरलेला आहे। आता माघार घ्यायची ती महाविकास आघाडीने घ्यायची आणि 19 तारखेला 3 वाजेपर्यंत एबी फॉर्म काँग्रेस पक्षाचा आमच्या उमेदवारीला जोडावा। कारण संपूर्ण देशामध्ये हुकुमशाही विरोधामध्ये एक जनमत फक्त तयार झालेलं आहे, ते फक्त मतदानाची वाट बघतायत। त्याच्यामुळे मी आज त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, कारण शेवटी जागा वाटप हा झालेला आहे। तिन्ही पक्षांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर केलेलं आहे। आता जर कुठे काही बंडखोरी किंवा काही गद्दारी होत असेल तर त्या पक्षाची जबाबदारी आहे, ते त्यांनी थांबवली पाहिजे। पण अन्यथा मला नाही वाटत आता बंडखोरी वगैरे कुठे झाली तर जनता त्यांना काही स्थान देईल। सांगली नैसर्गिकच आमची जागा आहे, ती वस्तुस्थिती आहे, आमचा उमेदवार आहे, परंपरा ती आहे, त्यामुळे ती आम्हाला मिळावी ही अपेक्षा होती। त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना असणं साहजिक आहे। परत त्या पद्धतीनं संयमानं कार्यकर्त्यांनी राहून महाविकास आघाडीशी संलग्न काही गोष्टी कराव्यात। अजूनही विशाल पाटलांशी आम्ही बोलू। काँग्रेस काही गोष्टी आज गरज आहे, देशाला गरज आहे लोकशाही करता, राज्यघटना वाचवण्याकरता, आणि भारतीय जनता पक्षाचं जे असं क्रूर अशा पद्धतीचं सरकार आज दुर्दैवानं देशावर आलेलं आहे, ते घालवण्याची गरज म्हणून काही ठिकाणी काँग्रेसनं अशा थोड्या तडजोडी कराव्या लागल्या।